नमस्कार, मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी घेऊन आलो आहोत की कळंबोली शहरातील रस्त्यांचं डांबर नक्की खातंय कोण. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आज पाहुणे म्हणून आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळंबोली शहर प्रमुख अमोलजी बोचरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल महानगर सचिव नितीनजी काळे साहेब. सर्वप्रथम तुम्हा दोघा मान्यवरांचं मराठी न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक आंदोलन करत असते, तुम्ही पनवेल महानगर सचिव म्हणून काम करताय. तुम्ही सुद्धा त्या आंदोलनात सहभागी होता आणि तुम्हीसुद्धा लोकोपयोगी कामं करता, तुम्ही लोकांची प्रश्न सोडवता. परंतु मनसे आंदोलन अर्धवट सोडते का? कारण तुम्ही जो आंदोलन घेतल्यानंतर शहराध्यक्षांनी सिडको कार्यालयात तोडफोड केली, ते अगदी ॲग्रेसिव्हली या आंदोलनात उतरले होते. त्यांची भूमिका स्पष्ट होती की लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे. परंतु त्या आंदोलनानंतर ना रस्ते झाले, ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा आवाज उठवला. नक्की हे आंदोलन का थांबलं? कसं आहे अक्षयजी, मुळात जो आपण विषय सांगितला की मनसे कुठलाही विषय उचलते आणि तो अर्धवट सोडते. आजपर्यंत मागील 3 वर्षापासून आम्ही सर्व काम करतो आहे आणि सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन उमेदीने मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत. पण मनसेने असं जे विषय घेतलेले आहेत ते विषय पूर्ण तडीच नेलेत. राहिला विषय रस्त्याचा, तोही विषय तडीच जाणार आहे. ह्याच्या अगोदर मनसेने होल्डिंग पॉईंटचा विषय घेतला होता. आज 11 कोटीच्या आसपास त्याची निधी मंजूर करून आणलेली आहे. आणि ह्याच्या अगोदर इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तो घेतला असेल, विषय तो नाही आहे. पण मनसेने घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाली लावलेला आहे आणि तो विषय पूर्ण मार्गी लावला आहे. त्याच्यानंतर जेवढे ब्रिजेस आहेत, त्या ब्रिजेसवरच्या तुटलेल्या भिंत होत्या, तिथून शाळेचे विद्यार्थी ये जा करत होते. आणि ते विद्यार्थी ये जा करत असताना तिथे आज त्या पालकांना एक भीतीचं सावट वाटायला की माझा पालक विद्यार्थी या ठिकाणी जाताना क्वचित त्या खाडीमध्ये पडेल किंवा काय. पालकांच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही सिडकोच्या मागे लागून त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून घेतल्या, तोही विषय मार्गी लावला. त्याचबरोबर कळंबोलीमध्ये असणारे पथदिव्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये MSEBला PWDला मोठ्या प्रमाणामध्ये बिलांचं वाढीव होत होतं. आम्ही ती त्यांची जी होत असलेली चूक दाखवून दिली की इतर महानगरपालिकेमध्ये LED दिवे आहेत, तर पनवेल महानगरपालिकेमध्ये काय नाही. आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये कळंबोली हा विभाग येतो, तर कळंबोलीमध्ये आपण LED दिवे का नाही लावत, जेणेकरून शासनाचाही पैसा वाचेल आणि जो उजेड आहे, प्रकाश येतो, तीव्र पडेल. रात्रीच्या वेळी कामावरनं येणारी लोकं किंवा महिला किंवा माथाडी कामगार, चाकरमानी हा येताना रस्त्यावरती चोरांची लूटमार होते आणि चेन स्नॅकिंग होतात, असे प्रकार घडत होते. मध्यंतरी रस्त्याच्या लाईटी ही लोकं कट करत होती. ती दिशा जेव्हा दाखवून दिल्यानंतर कळंबोलीमध्ये साधारण 1700च्या वरती मनसेच्या माध्यमातून 1700च्या वरती LED लाईटी ह्या लावण्यात आले. कळंबोलीतले रस्ते का नाही बनले? मग कळंबोलीतले रस्ते का नाही बनले ना, त्याचं कारणच मुळात असं आहे की ज्यावेळी आम्ही आंदोलन घेतलं आणि जे आंदोलन घेतल्यानंतर अमोलच्या हातातून तो संताप, त्याला जो सहन नाही झाला आणि रागाच्या भरामध्ये त्याच्या हातून ती जी काच फुटली ना, तो संताप त्याचा नव्हता, तो संताप कळंबोलीच्या नागरिकांचा होता. ज्या नागरिकांच्या सतत येणाऱ्या आमच्याकडे तक्रारी आणि त्या तक्रारीच्या माध्यमातून आलेला जो संताप होता, त्या माध्यमातून ती काच फुटली. त्याच्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी रायटिंगमध्ये लिहूनही दिलं की आम्ही ते रस्ते बनवू. त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिकेमध्ये विचारला. पनवेल महानगरपालिके मी तुम्हाला इथे 2 मिनटं स्टॉप करतो. अमोलजी, तुम्ही काच फोडली होती त्यावेळेस तुम्ही ॲग्रेसिव्हली भूमिका मांडली होती. तुम्ही त्यांच्याकडून लिहूनही घेतलं होतं, जसं नितीनजी बोलले की लिहून घेतलं होतं. मग त्याच्यानंतर लिहून घेतल्यानंतर सिडकोने किंवा महानगरपालिकेने रस्ते बनवले नाही. तुम्ही बघाल अजूनही कळंबोलीतले रस्ते तसेच आहेत. मग त्याच्यानंतर शहराध्यक्ष म्हणून तुम्ही भूमिका काय घेतली? त्यानंतर आम्ही बरंचसं या गोष्टीचा पाठपुरावा केला. सिडकोबरोबर पत्रव्यवहार केलेत, महानगरपालिकेबरोबर पत्रव्यवहार केलेत आणि जे आम्हाला माहिती हवी होती ती पहिले आम्ही माहिती घेतली. नेहमी गरजेचं हे नाही आहे की नेहमीच काच फोडली पाहिजे, नेहमीच आक्रमकपणे आंदोलन केलं पाहिजे, हे गरजेचं नाही. कारण की नेहमी मनसे ही रस्त्यावर उतरते, आक्रमक आंदोलन करते. मनसेवरती पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल होत असतात. पण मूळ हे आंदोलन करणं, केसेस होणं, बरोबर आहे. सत्ताधारी मुळात नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून देता भलत्यांनाच, बरोबर आहे, आणि अपेक्षा ठेवता तुम्ही नेहमीच मनसेवाल्यांकडून. का सत्ताधाऱ्यांना का नाही विचारत तुम्ही हा प्रश्न? रस्त्यांचा प्रश्न कोणाला विचारला पाहिजे? सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे ना. नगरसेवक कशासाठी निवडून दिलेले आहेत? नगरसेवक आपण का निवडून देतो? का रस्ते, पाणी, वीज यासाठी आपण नगरसेवक निवडून देतो ना. ते आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. तर इथून पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा प्रकारे या विषयाचा पाठपुरावा करणार?
ते आंदोलन झाल्यावरती आमचे पनवेल महानगर सचिव नितीनजी काळे यांनी पुरेपूर पाठपुरावा केलेला आहे, पूर्ण पत्राद्वारे माहिती मागवलेली आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची भूमिका ठरवेल, काय करायचं काय नाही करायचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक आंदोलन करत असते, अनेक विशिष्ट पद्धतीने. मग अगदी ते खळकट्याक आंदोलन असो किंवा गांधीगिरी स्टाईलने आंदोलन असो. कारण अलीकडेच मुंबई गोवा महामार्गासाठी अमित साहेब ठाकरेंनी एक लाँग मार्च काढला होता. त्याच्यानंतर गांधीगिरी स्टाईलने लाँग मार्च काढला होता. त्याच्यानंतर तुम्ही जे आंदोलन घेतलं रस्ते, ज्यावेळी कळंबोली शहराध्यक्षांनी सिडको ऑफिसमधली काच फोडली होती. म्हणजे त्याच्यानंतर आणि अगदी कोविडमध्ये अमोलजी तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे थांबवलं होतं. तर ही सर्व आंदोलन झाल्यानंतर कधी कधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर अशी सुद्धा टीका झाली की मनसे आंदोलन अर्धवट सोडते. तर त्याबद्दल काय सांगाल? कोणतं आंदोलन आम्ही अर्धवट सोडलं तुम्ही सांगा. अहो, हे कसं आहे माहिती आहे का, ही सगळे प्रसारमाध्यमांनी हे मनसे ज्यावेळी आलं की अपेक्षा मनसेकडून करायच्या, बरोबर आहे. आणि ज्यावेळी मतं द्यायचा विषय आला की त्या लोकांना मनसे आठवत नाही. आज जर तुम्हाला अभिमान पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना, रहिवाशांना, मराठी माणसाला सन्माननीय राजसाहेबांचा अभिमान पाहिजे की ज्या मराठी पाट्यांसाठी सतत मागील कित्येक वर्ष मनसे आंदोलन करत होती, त्याला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तुम्ही बघाल सगळी म्हणजे जेवढी दुकानं आहेत, मॉल्स आहेत, या ठिकाणी मराठी नावं, मराठी पाट्या ह्या झळकत आहेत. आणि हे सगळं जे श्रेय आहे हे सन्मान्य राजसाहेबांचा, महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला टोल नाके तुम्ही म्हणत असाल, तर टोल नाकेचं आज काउंटिंग सर्व महाराष्ट्र सैनिकांनी जागोजागी केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मनसेने उठवलेला आवाज येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या महिन्यांमध्ये की काही दिवसामध्ये तुम्हाला बरेचसे टोल नाके हे मनसेच्या माध्यमातून बंद झालेले दिसतील. त्याचबरोबर कोकणाच्या रस्त्याचं तुम्ही जर म्हणत असाल, कोकणाच्या रस्त्यांच्या माध्यमातून सन्मान्य अमित साहेबांनी हा पायी प्रवास केलेला होता. त्या पायी प्रवास केल्यानंतर जलद गतीने त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांना जो त्रास होत होता तो तर अजूनही होतो आहे, पण जितका मागील इत्येक वर्ष होत होता, पण मनसेच्या माध्यमातून तो त्रास कमी झाला. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही कळंबोलीमध्ये याल की कळंबोलीमध्ये रस्त्याच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केलं आणि ते अर्धवट सोडलं, हा तुमचा मुळात जो विषय हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर पण आम्ही प्रसारमाध्यमांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही हा विषय पुन्हा घेतला आहे. आणि जर जनतेला असं वाटत असेल की मनसे विषय घेते आणि अर्धवट सोडते, कचऱ्याच्या गाड्या आज इतक्या कचऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या दाबून ठेवलेल्या होत्या कामोठ्यामध्ये, त्या मनसेने आंदोलन घेतल्यानंतर यशस्वीरित्या त्या सर्व गाड्या हा सुखरूप बाहेर काढण्यात आल्या. आणि त्याचं विशेष म्हणजे त्या गाड्या आज लोकसेवेसाठी बाहेर काढल्यानंतर सन्मान्य राजसाहेबांचा आवाज हा पालिकेत गेल्यानंतर त्या गाड्या लोकसेवेसाठी खुल्या केल्या. त्या गाड्या खुल्या केल्याचा फायदा हा झाला की नागरिकांना जो कचऱ्याचा ढिगारा मोठ्या प्रमाणात दिसत होता तो कमी झाला. आणि त्याचप्रमाणे आज साधारण 87च्या आसपास त्या गाड्या झाल्या. त्या गाड्यांवरती ड्रायव्हर, किन्नर, ते 4 उचलणारे कर्मचारी, म्हणजे किमान 400 ते 500 लोकांना रोजगार हा मनसेमुळे मिळाला आहे. आणि तुम्ही सांगता आम्हाला अर्धवट सोडताय. अहो, हा मुळात प्रश्नच चुकीचा आहे. याला पुरेपूर जबाबदार आहे ना हा मतदार राजा आहे. मतदार राजा आम्ही बोलतोय, पण ते मतदार राजा बोलायला पण आहे ना अक्षरशः आम्हाला लाज वाटते. ज्यावेळी मतदार राजा विकला जातो ना, त्यावेळी त्या ठिकाणी चांगला उमेदवार नाही निवडून येत. आज कळंबोलीमध्ये जर बघायला गेलं तुम्हाला, जी कामं झाली पाहिजे होती ती नाही झाली. आणि मनसेने जी कामं घेतली ती कामं पूर्ण लावली आहेत. राहिला विषय रस्त्याचा, तर रस्त्याची पूर्ण माहिती काढली आम्ही. मागील काही दिवसापूर्वी जेव्हा रस्त्याचे विषय मार्गी लागत नव्हते, मी, अमोल, राहुल, सर्व पदाधिकारी आम्ही बसलो की बाबा हा विषय आपल्याला भांडून आणि आपल्याला तोडफोड करून हा मार्गी लागणार नाही. कारण काय, मागच्या वेळी जे केलेलं आंदोलन होतं त्याच्यावरती तोडफोड झाली, काचा फुटल्या, त्याच्यावरती आम्हाला नाहक त्रास झाला, केसेस झाल्या. तर शेवटी आपल्याला शासनाला पण हलवावं लागेल. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेला आम्ही माहिती मागून घेतली. त्याच्यानंतर सिडकोला माहिती मागून घेतली. शेवटी माहिती ही काही 2-3 दिवसामध्ये भेटत नाही, महिना गेला त्याला. ती माहिती आल्यानंतर आज माहिती ती पूर्ण लेखी स्वरूपात माझ्याकडे आलेली आहे. आणि ही जी मी माहिती बोलतोय, ही माहिती मला पनवेल महानगरपालिकेने दिलेली आहे. ही माहिती मला सिडकोने दिलेली आहे. सिडकोनी, आपण सर्वात पहिलं सिडकोकडे येऊ. सिडकोनी तुम्ही जर बघायला गेला असेल, 2018, 2019, 2020, 2021, 2022
आणि आता जो संपत आलेला 2023पर्यंत साधारण 14,32,39,237 रुपये हे रस्त्यासाठी खर्च केलेले आहेत. म्हणजे ते डांबरीकरण असेल, रस्तं दुरुस्ती असेल, खड्डे बुजवणे असेल, तिथे कुठे ब्लॉक टाकणे असेल, ह्याच्यासाठी खर्च किती केलेत अक्षयजी? 14,32,39,237 रुपये हे फक्त मागील 4 वर्षामध्ये झालेत. त्याच्यानंतरला हा झाला सिडकोचा खर्च. पालिकेचा खर्च काढला आम्ही, तर पालिकेचा खर्च रस्त्यासाठी झालेला आहे किती? 19,66,00,000. तो 2019, 2020, 2021, 2022, 2023च्या आतापर्यंत 19,66,00,000 हा रस्ते बनवण्यासाठी आणि रस्ते बुजवण्यासाठी 3,77,70,274 रुपये हा झाला आहे फक्त ह्या वर्षाचा. म्हणजे दिनांक 10/3/2023 म्हणजे मागील 7 महिन्याचा खर्च फक्त खर्च झालेला आहे 3,77,70,274. जर 3,77,70,274 हा फक्त खड्डे बुजवण्यासाठी झाला आहे, दोघांची एकूण सरासरी जर काढली तर 23,43,70,274. म्हणजे विचार करा, जर ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही काढला तर एका दिवसाला 6 लाख ते 7 लाख रुपये ह्या लोकांनी रस्ते दुरुस्तीसाठी आणि खड्डे बुजवण्यासाठी काढले 4 दिवसात. मग असे कळंबोलीतले कुठले खड्डे बुजवले? जो प्रश्न तुम्ही आम्हाला विचारताय, आज अमोलजींना विचारताय, मला विचारताय, आमचे महाराष्ट्र सैनिक समोर बसलेले आहेत, तेही ऐकतायत हे सर्व. रस्त्यांचा विषय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खूप आक्रमक पद्धतीने घेतला होता. त्याच्यामुळे आमच्या आजच्या कार्यक्रमाची ही टॅगलाईन होते की कळंबोली शहरातील डांबर नक्की खातंय कोण. त्याचमुळे हा तुम्हाला आम्ही प्रश्न विचारला होता की जर कळंबोली शहरात तुम्ही एवढे आक्रमकपणे काम करताय तर मग सरकार किंवा प्रशासन तुमची दखल का घेत नाही, किंवा त्यानंतर कोणतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन झालं नव्हतं? घेणार ना, ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात घेणार. आम्ही जी घेतलेली आंदोलनं आहेत म्हणूनच तर हा खर्च झालेला आहे ना. खर्च का झालेला आहे? आंदोलन घेतल्यामुळे. परंतु रस्ते खर्च झाला. आज जो तुम्ही गौप्यस्फोट केला की आज जवळपास 23 ते 24 कोटी महानगरपालिका आणि सिडको प्रशासन 23.5 कोटी हे संयुक्तिकपणे एवढा जर खर्च होऊनही जर कळंबोलीकरांना चांगले रस्ते चांगले सुविधा मिळत नसतील तर हा दोष कोणाचा आहे? सर्वात पहिले तर याला जबाबदार कळंबोलीतले नागरिक आहेत. ज्या टायमाला रस्ते बनतात त्या टायमाला ज्यावेळी त्यांना दिसतं की हे काम निकृष्ट दर्जाचं चाललेलं आहे, तिथे उभं राहून ते काम तिथल्या तिथे थांबवलं पाहिजे. परंतु हे जे पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा जे सिडकोचे अधिकारी असतील यांची कुठे म्हणजे तुम्ही यांना कुठे तुम्ही दुर्लक्षित नाही करून चालणार ना. कारण नागरिक असतील, ठीक आहे, सामान्य नागरिक असतो तो. गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. त्यांना फक्त खाणं दुसरं ते सोडून दुसरं काहीही त्यांना सुचत नाही. म्हणजे तुमचा आरोप आहे, त्यांना जर सुचलं असतं तर रस्त्यांची ही वाईट अवस्था. म्हणजे तुमचा आरोप आहे की फक्त हे जे अधिकारी आहेत ते फक्त पाकिट घेऊन हे त्यांची फक्त कामं करत आहेत. स्पष्ट आरोप आहे माझा, स्पष्ट आरोप आहे. याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा प्रकारे याला उत्तर देईल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याची पुरेपूर माहिती मागवलेली आहे आणि आता कायद्याच्या भाषेत काय उत्तर द्यायचे ते आम्ही देऊ त्याला. नुसती आंदोलनं करून किंवा नुसते खळखट्या करून हे विषय संपणारे नाहीत. आम्ही आंदोलन करू, आम्ही खळखट्या करू, डिपार्टमेंटकडून गुन्हे आमच्यावरती नोंद केले जाणार. म्हणून नेहमीच आंदोलन आणि खळखट्या याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका. आता आम्ही कागदोपत्रीही पुढे जाणार, हायकोर्टापर्यंत जाणार आम्ही हे विषय घेऊन. आम्हाला जे विषय हवे होते, जी माहिती हवी होती, ती आम्हाला माहिती पुरेपूर मिळालेली आहे आणि त्याचा निकाल कुठे लावायचा हायकोर्टामध्ये ते आम्हाला माहिती आहे. आम्ही त्या पद्धतीने आता वर्कआउट करणार. आम्ही नितीनजी, तुम्ही जी माहिती काढली अगदी म्हणजे प्रेक्षकांसाठी हा कळंबोली शहरातील नागरिकांसाठी म्हणजे धक्कादायक माहिती आहे की जवळपास 2019 ते 23 या दरम्यान फक्त रस्त्यांसाठी 23.5 कोटी 23.5 कोटी हे नुसते एकटे सिडकोचे नसून सिडको आणि पनवेल महानगरपालिका मुख्य रस्ता ॲक्च्युली जर बघायला गेलं तर सिडकोकडे, अंतर्गत रस्ते पालिकेकडे आहेत. पण ह्या दोघांचे मिळून 23.5 म्हणजे 23,43,70,274 हा खर्च झालेला आहे. आणि ह्याला पुरेपूर जबाबदार आहे ना कळंबोलीतले नागरिक, रहिवासी, मतदार आणि अधिकारी आहेत. आमचा रोख नक्की कोणावर आहे? आमचा रोख हा पुरेपूर पनवेल महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि सिडकोचे अधिकारी याला पुरेपूर जबाबदार ही दोघं आहेत आणि ह्यांच्यामुळं कळंबोलीचं वाटोळं झालेलं आहे.
पूर्ण कळंबोलीचं वाटोळं झालं आहे ना, ह्या दोन्ही अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी कळंबोलीतले नागरिक आज पूर्ण संतप्त आहे. या खड्ड्यांमुळे एक गरोदर महिला, अक्षरशः 7वा ते 8वा महिना त्या महिलेचा असेल, मला सांगायला अक्षरशः प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मला स्वतःला या गोष्टीचा राग येतो आहे. त्या महिलेचं अक्षरशः त्या खड्ड्यामधून पडून ती महिला ॲडमिट होती. एक वयोवृद्ध व्यक्ती त्याच्यामध्ये पडून तो जखमी झालेला आहे. कित्येक लोक खड्ड्यामध्ये पडून पडलेली आहेत. काही लोकांचं कंबरटं मोडलेलं आहे. काही लोक तर येता जाता रस्त्याने धूळ खात आहेत. कळंबोलीचे कित्येक लोक येता जाता धूळ खात आहेत. पण काय होतं आहे, पब्लिक आणि रहिवाशांच्या डोळ्यावरती आहे ना, ती धुळीची एक पट्टी आहे. हा विषय फक्त जसा आम्हाला दिसतो तो इतरांना दिसत नाही का, सर्वांना दिसतो आहे. पण काय झालेलं आहे, लोक आहेत ना आता आले संसूत, कळलं का, त्यांच्या देणग्यांमध्ये पावत्यांमध्ये व्यस्त आहेत. आणि झालं आहे काय, नेते बॅनरवर आणि जनता वाऱ्यावर, कळलं का, हा प्रकार कळंबोलीमध्ये सर्वात सरात चालू आहे. त्यामुळे तुम्हाला रस्त्याचा विकास हा दिसणारच नाही. आणि ह्याच्यापुढेही जर नाही दिसला, आज माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही ही सर्व माहिती मागवलेली आहे. जर ही माहिती खोटी असेल ना, तर आमच्यावरती गुन्हेही होतील आणि ते घ्यायला आम्ही रेडी आहेत. केसेसला काही मनसे घाबरत नाही आणि हे आमच्या रक्तात आहे. सन्मान्य राजसाहेबांचा आशीर्वाद हा सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी आहे. मी असेल, अमोल असेल, राहुल असेल, आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक इथे बसलेले आहेत. आम्ही सरसकट ह्या गोष्टीला पूर्ण सामोरं जायला आम्ही आज तुमच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगतोय. येणाऱ्या काही दिवसामध्ये जर पालिकेने आणि सिडकोनी जर खरंच तुमच्या माध्यमातून जर ह्या रस्त्याला सुरुवात केली तर आम्हाला खरंच आनंद होईल. आम्हाला बघा, श्रेय मनसेला नको आहे. आणि किती जरी मनसेने घेतले तरी एंडिंगच्या मोमेंटला पुढारी येऊन तिथे रिबीन कापून नारळ करून ती लोक त्यांचे श्रेय घेत आहेत. पण जनता ही सज्ञान आहे. ह्याच्यामध्ये मरण फक्त कोणाचं होतं आहे की जे सुशिक्षित मतदार आहेत, जे प्रामाणिकपणाने कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठलेही पाकिट न घेता जे मतदान करतात, तो फक्त वर्ग एक साधारण 5-10 ते 15% आहे. आणि त्या लोकांचं नुकसान होतं आहे. जे विकलेले मतदार आहेत त्यांना काही पडलेलं नाही. आपला आत्ता जो कार्यक्रम आहे की रस्त्याचं डांबर नक्की खातंय कोण, तर तुम्ही बघताय कळंबोली शहरामध्ये अतिशय रस्त्याची वाईट अवस्था आहे. मग अगदी ते मुख्य रस्ते असतील किंवा आतील रस्ते असतील. तर अमोलजी, नक्की आता यावर उपाय काय? तुम्ही आरोप झाले, प्रत्यारोप झाले, यांनी तुम्ही अधिकाऱ्यांवर आरोप केले, नागरिकांचं काय काम आहे ते तुम्ही सांगितलं, तुम्ही आंदोलनं केलीत, परंतु याच्यावर आता उपाय काय असायला पावा किंवा काय उपाय करायला हवा किंवा काय तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून तुम्ही आता इथून पुढे काय करणार आहात? पुन्हा आक्रमक भूमिका ही आम्हाला घ्यावीच लागेल. जर नाहीच झालं, मागच्या वेळेला ज्यावेळी आम्ही आंदोलन घेतलं त्या टायमाला आम्हाला सिडकोच्या अधिकाऱ्यांनी लिहून दिलं की आम्ही लवकरात लवकर गणपतीच्या आधी 7 दिवसाच्या आतमध्ये आम्ही खड्डे बुजवू. त्यांनी खड्डे बुजवायलाही घेतले, पण तेही निकृष्ट दर्जाचे. जर तुम्हाला खड्डेच बुजवायचे आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने तरी बुजवा. आज तुम्ही किती खर्च केला नितीनजी तो खड्डे बुजवण्यासाठी? खड्डे बुजवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने 3,70,70,000 रुपये खर्च म्हणजे जवळजवळ 4.5 कोटी रुपये खर्च केल्यावरती त्याच्यानंतर जर नुसते आणून तुम्ही खडीच टाकत असाल तर काय करायचं काय त्याला आता? आणि कसं आहे माहिती आहे का, की दरवेळी मनसे आक्रमक भूमिका घेणार, केसेस होणार आणि हे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न करतायत. पण आता तो काळ राहिलेला नाही. जनता ज्याप्रमाणे सज्ञान आहे त्याप्रमाणे पदाधिकारी पण हुशार आहेत. त्यांनाही कळते आहे की हा विषय कसा मार्गी लावायचा. आणि तुम्ही जे म्हणताय 100% आम्हाला खात्री आहे, कारण का पत्रक सन्मान्य राजसाहेबांचं गेलेलं आहे. त्याचा आवाज पनवेल महानगरपालिकेला घ्यावाच लागेल आणि सिडको प्रशासनाला घ्यावाच लागेल. आणि हेही तुमच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगतोय, तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगतोय, येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये त्यांना रस्ते बनवावेच लागतील. नाही बनवलं तर आम्ही हायकोर्टामध्ये जाणार, आम्ही केसेस टाकणार यांच्यावरती. जर एवढा पैशाचा तुम्ही जर भ्रष्टाचार करताय तर हा पैसा गेला कुठे, कोणाच्या घशात गेला? हे लोणी, हे तूप नक्की कोणाच्या वाटीत आहे आणि कोणाच्या ताटात आहे हे आम्हाला काढायला भाग पाडू नका. जर हे नाही झालं तर मनसे हेही सगळे जे मागच्या यांनी काय भ्रष्टाचार केलेले आहेत हेही नावानिशी बाहेर काढेल. पण आम्हाला कोणावरती आरोप न करता आम्हाला कळंबोलीच्या नागरिकांसाठी, रहिवाशांसाठी आम्हाला कळंबोलीमध्ये रस्ते होणे गरजेचे आहेत. आणि ते पनवेल महानगरपालिकेला, सिडकोला करावेच लागतील. ह्याच्यापुढे ज्या ज्या ठिकाणी पनवेल महानगरपालिका चुकणार
त्या सगळ्या गोष्टी आम्ही उलगडीस आणू. ज्या ज्या ठिकाणी सिडको चुकणार त्या सर्व गोष्टी आम्ही उलगडीस आणू. पण ज्या ज्या ठिकाणी सिडको प्रशासन, महानगरपालिका चांगलं काम करणार त्यांचे आम्ही अभिनंदन आणि आभारही मानू. पण आमचं इतकंच मत आहे तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून की हा विषय रस्त्याच्या बाबतीत आहे. कारण का रस्त्यापासून सर्व दळणवळण आपल्या कळंबोली शहराचं चालू होतं. तब्बल 23.5 कोटी रुपये सिडको किंवा पनवेल 23 कोटी, साडे- 23 कोटी 43,70,274 रुपये. जवळपास एवढे कोटी खर्च करून सुद्धा जर एखाद्या शहरातील रस्ते जर बनत नसतील तर ही एक खेदाची गोष्ट आहे. आणि आपल्या या स्पेशल शोच्या माध्यमातून प्रशासनाला जाग येईल एवढीच आम्ही या कार्यक्रमातून अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मराठी न्यूज नेटवर्कतर्फे मी तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.